ये किसने हरा रंग डाला. सो आज आपण ज्या सिनेमाबद्दल बोलणार आहोत त्याच्यासाठी आधी चिअर्स. देव डी नावाची कल्ट फिल्म रिलीज झाली. सादगी में सुंदरता जो दिखाई है देव डी वॉज अ फिल्म विच इज लाईक देवदास, जे भारतीय सिनेमाचं एक आवडतं कॅरेक्टर आहे. त्याची जी शोकक गाथा शोकांतिका जो मराठी माझं जरा तू शिकवशील ना मला, त्या काळाच्या अनुषंगाने ती पॉवरफुल आहे. सो मला कदाचित आज 1935 मधली पारो नाही वाटणार पॉवरफुल. आपला त्याच्याबद्दल मतभेद होईल. मला देवदास या मतभेदांचे स्वागत. अनुरागच त्याच्या एका इंटरव्ह्यूत म्हणाला होता की देवदास एक विशेषण बनलंय. हो, देवदास हा एक सिनेमा नाही राहिलाय. आय थिंक अमिताभचा देवदास इट्स एपिक. हाय हाय, काय म्हणतेस? हॅलो, कॅमेरा सुद्धा आहे आपल्यावर. ओके. सो आज आपण ज्या सिनेमाबद्दल बोलणार आहोत त्याच्यासाठी आधी चिअर्स. ही कॉफीच आहे. आपलं ज्या कॅरेक्टर बद्दल बोलणार आहोत ते वर्षानुवर्ष काय एक शतक ऑलमोस्ट नाही, जास्त एक्झॅक्टली. सो 6 फेब्रुवारी 2009 हा मला हिंदी सिनेमातला एक लँडमार्क दिवस वाटतो, कारण देव डी नावाची कल्ट फिल्म रिलीज झाली. आणि अनुराग कश्यप हा त्याच्या आधी सगळ्या अशा म्हणजे सिनेमावर प्रेम करणाऱ्या लोकांना माहित होता. बाकीच्या लोकांना तो असा हेडलाईन्स मध्ये वाचून माहित होता की ह्यानी काहीतरी सिनेमा केलाय, तो बॅन झालाय वगैरे. आणि देव डी वॉज अ फिल्म विच इज लाईक देवदास, जे भारतीय सिनेमाचं एक आवडतं कॅरेक्टर आहे. त्याची जी शोकक गाथा शोकांतिका जो मराठी माझं जरा तू शिकवशील ना मला. सो त्या कॅरेक्टरला घेऊन पूर्ण नाविन्यपूर्ण त्याचं. सो बेसिकली देवदास इतका आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये भिनलेला आहे. भारतीय चित्रपटसृष्टीला हा सतत रडणारा, सतत दारू पिणारा, सतत विरहातला नाही, पण त्याचं पॅशन, त्याचं प्रेम, हे सगळं जे काही आहे हा एक म्हणजे जसं अनुरागच त्याच्या एका इंटरव्ह्यूत म्हणाला होता की देवदास एक विशेषण बनलंय. हो, देवदास हा एक सिनेमा नाही राहिलाय. तर ह्यासाठी जेव्हा अभय देओल जेव्हा त्याला कंटेम्पररी मूवी करायची होती आणि म्हणून तो ही कल्पना घेऊन ज्या क्षणी अनुरागकडे गेला असेल आणि ती जी काही भट्टी जमली असेल त्या आज दोघं जण मे बी बोलत नसतील एकमेकांबरोबर सिनेमा करता. सो पण जो देवदास तयार झाला, देव डी जो तयार झाला, ज्याला त्यांनी त्या बंगालच्या सरंजामी परिस्थितीतून बाहेर काढलं, त्याला त्यांनी पंजाब मध्ये नेलं, ऑप्युलन्स. एक्झॅक्टली. आणि पंजाबची जी सोशल त्याचं जे स्ट्रक्चर आहे त्याच्यात आणायचा प्रयत्न केला. आणि आय थिंक फॅन्टॅस्टिक. आणि देवडी इज अ म्युझिकल. आणि सगळ्याच देवदास आतापर्यंत आलेले त्यातले बहुतेक देवदास जे काय आहेत ते संगीताच्या दृष्टीने अजरामर झालेले आहेत. आणि देवडी जो आहे तो म्हणजे इतका इट्स एपिक नाही. आणि एवढं म्युझिकल, त्याच्यातले एक्सपेरिमेंट्स असतील, त्याच्यातलं टेकिंग असेल, त्याचं त्या प्रत्येक गाण्याच्या ओळीचा एक डायलॉग सारखा वापर केलेला असेल, हे सगळं जे काय आहे हे अभूतपूर्व होतं. आणि आय थिंक वी हॅव टू सेलिब्रेट. आणि काय आहे की तो इतका फिअरलेसली केलेला सिनेमा आहे. म्हणजे त्याच्यातलं जे हे तू एक्सपेरिमेंट्स म्हणतेस त्यावेळेला 2009 मध्ये अजूनही हिंदी फिल्म्समध्ये फॉर्म्युले चालायचे की प्रेमकथा असेल तर हिरो किंवा हिरोईन कोणतरी एक गरीब पाहिजे वगैरे, हे सगळं. आणि लोक जे चालतंय तेच पुढे नेण्यामागे होते. या एक्सपेरिमेंट्स फिअरलेस आहेत. म्हणजे त्याला तो दिल्लीत आल्यावर म्हणतो की पिणे की जगा ढूंढते हैं, आणि मग तो म्हणतो की जागेचं नाव काय, आणि तो चुन्नी म्हणतो अच्छी जगाओं के नाम नाही होते. म्हणजे असं देयर इज अ फिअरलेसनेस अँड अ व्हेरी रिअल काइंड ऑफ अ क्वालिटी. पण तुला जेव्हा तू देवडी आता रिसेंटली बघितलास नेटफ्लिक्सवर, तर त्यावेळेस तुला देवडी मधलं सगळ्यात चांगलं कॅरेक्टर कुठलं रंगवलंय? म्हणजे चंदा ब्रिलियंट आहे, ब्रिलियंट. देव ब्रिलियंट आहे.
आणि पारो पण ब्रिलियंट आहे. तर ह्यामधलं तुला माही गिल असेल, कल्की असेल किंवा अभय असेल, तुला सगळ्यात कुठलं अपील झालं? सो आय टेल यू, मला दोन्ही मुलींची कॅरेक्टर्स मला हे आत्ता बघताना जाणवलं की त्या काळातल्या सिनेमामध्ये बायकांना 2009च्या आसपास बायकांना फारशी एजन्सी नसायची. सिनेमातलं जे कॅरेक्टर एजन्सी म्हणजे ते तू गुगल कर. नाही पण मला अर्थ सांग. बेसिकली त्यांना त्यांच्या बरोबर जे कथानकात घडतंय ते घडतंय, त्या काही त्याच्याबद्दल करू एजन्सी म्हणजे यू हॅव द राईट टू मेक दॅट डिसिजन. आपला त्याच्याबद्दल मतभेद होईल. मला देवदास या मतभेदांचे स्वागत करतो. म्हणजे या स्पेसिफिक जॉनर बद्दल तू बोललीस की त्याच्यातल्या बायका एम्पॉवर्ड नव्हत्या, असं आपण जस्ट फॉर द आर्ग्युमेंट सेक आपण थोडंफार ते मान्य करतो. मी म्हणते कारण संजय लीला भन्साली म्हणजे आता बायकांना एम्पॉवर्ड असतात असं काही नाहीये, कारण तो झगडा चालूच आहे, तो चालूच राहणार आहे. बट व्हॉट आय मीन टू से इज देवडी मधल्या खूप पॉवरफुल आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे देवदास जो संजय लीला भन्सालींचा आहे, तिथे पारो लग्न करते कारण तिचे घरातले लोक ठरवत असतात, ती त्याला होकार देते, पण इट इज नॉट हर डिसिजन. इथे ती इगो मध्ये येऊन परत येऊन घरी सांगते की तुम्ही ते काय लग्नाचं विचारतायत ना, मी करते लग्न. शी टेक्स दॅट डिसिजन. चंदाचं जे कॅरेक्टर आहे तिच्या बरोबर जे झालेलं आहे तो इतका भयंकर, म्हणजे पहिलं म्हणजे ती खरी गोष्ट घेतलेली आहे त्यांनी. सो यू कॅन रिलेट, कारण MMS कांड दिल्ली पब्लिक स्कूलचं, आणि तीच शाळा वगैरे घेतलेली आहे त्यांनी, आणि तिच्या कॅरेक्टर बरोबर इतकी मोठी ट्रॅजेडी झालेली आहे, त्याच्यातून तिचा अख्खा परिवार डिस्ट्रॉय झालेला आहे. ती रडत बसत नाही की माझ्यावर हे झालं आणि हे माझं. शी टेक्स चार्ज ऑफ हर लाईफ. शी डिसाइड्स टू रन अवे. शी डिसाइड्स टू सिट इन द ट्रेन. आणि जेव्हा तिला खायला एक मुलगी देते आणि तिला कळतं, आणि आयरॉनिकली तिच्या घरात तिचं जे काय म्हणतात वावर असतो त्यापेक्षा जास्ती माया आणि कन्सर्न तिला या तिच्या आयुष्यात मिळते, कारण तो तिला, आणि शी जस्ट डजंट बिकम अ प्रॉस्टिट्यूट. शी स्टार्ट्स टू स्टडी. सो शी इज वर्किंग, कॉलेज जॉईन करते, अभ्यास करते. शी इज आउट टू अचीव समथिंग. हो, हा जो त्यातला भाग आहे की त्या बायका फक्त हतबल प्रिटी लुकिंग थिंग्स नाही आहेत, दे आर टेकिंग डिसिजन्स फॉर देमसेल्फ. हो, पण एक पारो त्याला म्हणते ना, मैं तुम्हारी औकात दिखा रही हूं. पण त्याचबरोबर म्हणजे हा तू जे म्हणालीस एक्झॅक्टली तेच अभय त्याच्या एका इंटरव्ह्यू मध्ये म्हणाला होता की मला असं वाटायचं की इतका हा शॉव्हिनिस्टिक आहे, इतका हा स्वतःच्याच जगात रममाण झालेला आहे, आणि हा काहीही झालं तरी आम्ही तुझ्यावर प्रेम करतो. हे जे डेडिकेशन आहे ह्या दोन बायकांचं, त्यांना आपण पॉवर देऊयात अशा विचारातून हा नवा सिनेमा बनवला गेला. पण आपण अगदी PC बरुवांचा 1935 साली जो देवदास आला, पण नंतर सगळ्या प्रकारच्या म्हणजे आम्हाला जे आवडतात त्यातल्या काही देवदासची चर्चा करणार आहोतच. पण तरी म्हणजे आता जस्ट आपल्या ह्याच्यासाठी आपली जी चर्चा चालली आहे त्या अनुषंगाने सांगतेय की जमुना बरुआ ही जी PC बरुवांची बायको होती, प्रमथेश बरुवांची, तीच दोन्ही बंगाली आणि हिंदी देवदासची, म्हणजे बंगालीमध्ये त्यांनीच भूमिका केली होती आणि हिंदीमध्ये KL सहगल हिरो होते, आणि तिचं कॅरेक्टर खूप पॉवरफुल आहे. सो कसं आहे की त्या काळातल्या सामाजिक स्थितीमुळे बायकांना निर्णय स्वातंत्र्य नसणं हा एक वेगळा रिलेटिव्ह टर्म आहे ऍक्च्युली. हा एक वेगळा मुद्दा आहे. नाही ते आहे, ती रियालिटी आहे की काही झालं तरी त्या दोघी, देवदास म्हणजे सर्वोच्च स्थानी त्यांनी त्याला बसवलंय, कारण पेट्रियार्कल सिस्टीम आहे, पुरुष सत्ताक परिस्थितीत ह्या दोघी जणी एका अर्थाने विक्टिम ठरलेल्या आहेत असं आपण म्हणू शकतो. पण ब्रिलियंट चंदा आणि हे जे देवडीच्या दोघी जणी आहेत, पारो, म्हणजे पारोनी खांद्यावर देवदास बरोबर आपल्याला झोपायचंय म्हणून गादी घेऊन शेतात जाणं किती पॉवरफुल सीन आहे. आणि इनफॅक्ट याच्यात मला हेही वाटलं की 2009 साली आज आपल्याला दिसतात नायिका आपली सेक्शुअलिटी ऍक्सेप्ट करताना, पण 2009 मध्ये पारो देवदासला आपला न्यूड पिक्चर पाहिजे म्हणून, आणि त्या काळातली टेक्नॉलॉजी लक्षात घेता ती फोटो काढून ट्रेन मध्ये बसून दुसऱ्या गावी जाऊन तो डेव्हलप करून त्याला पाठवते. त्यात फक्त तिचा इंडिपेंडन्स इन टर्म्स ऑफ डिसाइडिंग दिस इज माय मॅन आणि त्याच्यावरचा जो विश्वास,
त्याच्याबद्दलची जी आत्मीयता, कारण तुम्ही विश्वास असल्याशिवाय असे. पण ह्या सगळ्या पारोंना त्यांच्या देवदास बद्दल हा विश्वास आणि आहे. तू म्हणतेस तेव्हा माझ्या हे लक्षात आलं की त्या काळाच्या अनुषंगाने ती पारो पॉवरफुल आहे. सो मला कदाचित आज 1935 मधली पारो नाही वाटणार पॉवरफुल, पण ती आहे त्या काळातलं सोशल स्ट्रक्चर. आता त्याच्यात तिचं त्याच्याबद्दलचं पॅशन, डेडिकेशन आणि एकदम होपलेसली त्याच्या प्रेमात पडणं, म्हणजे प्रत्येक देवदासनी एकदा पारोला मारलेलं आहे. हो, तर त्या ह्याच्यामध्ये सुद्धा तिने पण परी देखील तिने त्याला उत्तर देणं. हो, म्हणजे बिमल रॉयच्या देवदास मधली सुद्धा ती चिडते आणि ती जेव्हा तो तिला मारतो लहान मुलीला, त्या लहान पारोला, तेव्हा ती त्याच्या वडिलांकडे जाऊन तक्रार करते जेव्हा त्याला मार बसतो आणि मग ती म्हणते की मला तू माफ कर. म्हणजे पण आता तू मला मारणार नाहीस ना. करेक्ट. सो हे इतकं स्वीट आहे कुठेतरी, म्हणजे आहे त्या परिस्थितीला त्याच्यातून गुंफलेली ती. आणि असं म्हणतात की त्यांनी 20व्या शतकाच्या अगदी सुरुवातीला म्हणजे 1901 ला लिहिलेली, नंतर ती कधीतरी 17-18 ला पब्लिश झाली असेल कादंबरी शरदचंद्रांची. नाही, ते टीनेजर होते आणि त्याच्यानंतर मग त्यांना ती हात लावला नाही. एवढे ब्रिलियंट शरदचंद्रांनी जे काही लिहिलंय ते इतकं उत्तमरित्या सिनेसृष्टीत आपल्या दिसलंय. त्यांना कुणी त्या ह्याला हात लावला नव्हता, कादंबरीला पब्लिशर मिळत नव्हता. आणि देवडीचंही तेच झालं, कारण त्यांना प्रोड्युसर मिळत नव्हता बराच काळ, फंडिंग मिळत नव्हतं. आणि गंमत म्हणजे मला वाटतं की मी संजय लीला भन्सालींचा म्हणजे जो शाहरुख खान, माझा प्रिय शाहरुख, this is serious, right? When I say that Shahrukh पेक्षा अभय देओल is a better देवदास, I mean business, and I love Shahrukh. So शाहरुखचा देवदास, दिलीप कुमारांचा देवदास यांना तरी सुद्धा एक हिरोइझम दिला होता. बट देवडीमध्ये अनुराग कश्यप शोज अभय देओल ऍज अ लुझर. येस, की हा मूर्ख आहे. आणि त्याला दोन्ही या बायका आहेत त्या खुल्ला तोंडावर सांगतात की तू स्वतःमध्ये मग्न आहेस, तुला दुसरं काही दिसत नाही. बरोबर. इनफॅक्ट पारोला तो सांगतो की तुझी अवकात नाही माझ्याशी लग्न करायची, कारण शी कॅचेस हिम ऑफ गार्ड जेव्हा तो तिला म्हणतो की तू त्या सुनील बरोबर ऑलरेडी काहीतरी केलेलं आहेस. आणि ते म्हणतात तू करेगा तो चलता है, मैं करू तो नाही चलता. एक्झॅक्टली. जेव्हा आपण म्हणतो की याच्यातल्या तीनही कॅरेक्टर्सना एक खूप चांगला भाव दिलेला आहे, चांगली स्पेस दिलेली आहे, महत्व दिलेलं आहे. आणि त्या इव्हन चंदाचं सुद्धा तो जेव्हा तिच्या प्रेमात पडून तिला प्रपोज करायला अंगठी बिंगठी आणतो आणि नंतर तिच्याकडे कोणीतरी क्लायंट येतो, परत त्याचा इगो दुखावतो. आणि तेच त्याला आठवतं, कारण जेव्हा तो तिच्यापासून विरहात असतो तेव्हा त्याला तेच आठवतं. ती त्याला म्हणताना की तुम खुद के अलावा किसी और का नहीं सोच सकते, लाईक यू लव्ह ओनली युअर सेल्फ. आणि पारोही त्याला तेच म्हणते. आणि पारो लग्न झाल्यावर जेव्हा येऊन त्याची खोली बिली साफ करून देते त्याला, त्याच्यानंतर निघताना ती त्याला तो म्हणतो तुम मुझे जला रही हो, ती म्हणते तुम्हारी औकात दिखा रही हो. ती त्याला परत उत्तर देते. अँड आय फेल्ट दॅट वॉज सच अ ब्रिलियंट मूव्ह. सो आपण जर ह्या सगळ्या देवडीच्या निमित्ताने देवदास हे जर कॅरेक्टर बघितलं तर ते मला असं वाटतं की असं म्हणता येईल की देवदास हा सेल्फ डिस्ट्रक्टिव्ह अर्बन हिरो. हे मी नाही म्हटलंय, हे एका अभ्यासकाने ऑलरेडी म्हटलंय. गायत्री चॅटर्जींचं हे स्टेटमेंट आहे की देवदासनी काय आणलं तर देवदासनी भारतीय सिनेसृष्टीमध्ये एक असं जॉनर आणलं, एक अशी एक मुव्हमेंट आणली सिनेमांची, एक स्ट्रीम आणली की ज्याच्यामध्ये हिरो हा सेल्फ डिस्ट्रक्टिव्ह आहे आणि हा अर्बन आहे. म्हणजे तो गावाकडून शहराकडे आल्यामुळे 4 गोष्टी शिकलेला आहे. त्या 4 गोष्टींमध्ये दारू, सिगरेट, अशी ह्या सगळ्या गोष्टी आहे. आणि त्याच्यानंतर तो काय आहे की तो येतोय आणि अतिशय स्वकेंद्रित असताना, तो पारोवर प्रेम करत असतानाही त्याच्यात एवढं धमक नाहीये की मी माझ्या घरापासून वेगळा होतो आणि मी हे प्रेम निभावतो. त्यामुळे काय होतंय, त्याचा परिणाम होतोय डूम्ड रिलेशनशिप्स मध्ये. त्याचे सगळे प्रेम प्रकरण असेल, ते पारो असेल किंवा ती चंद्रमुखी असेल, ते सगळे प्रेम संबंध त्याचे सफळ होत नाहीयेत. आणि त्यातून तो अल्कोहोलकडे किंवा आपण देवडीमध्ये बघितलं तर ड्रग्सकडे, असं जे ते एक पूर्ण एक स्ट्रक्चर आहे. आणि म्हणून जे अनुराग कश्यप म्हणतो की देवदास हे एक विशेषण आहे भारतीय सिनेमासाठी. देवदास हे फक्त एक कॅरेक्टर राहिलं नाही, एक सिनेमा राहिला नाही, एक कथा राहिली नाही. त्या सगळ्या प्रेमिकांसाठी देवदास हा एक विशेषण झालेलं आहे
सगळे प्रेमिक जे दारू पिऊन प्रेमिकेच्या आठवणीमध्ये पीत बसले आणि त्यांनी मुख्य म्हणजे स्वतःचं आयुष्याचं वाट लावली आहे, स्वतःचं आयुष्य वाया घालवलं. या सगळ्यांना देवदास हे विशेषण रोमॅन्टिसाइज केलंय देवदास या विशेषणाने. कारण मी सध्या प्रेमात देवदास झालोय हे जे कॉमन झालंय त्याच्यानंतर. म्हणजे आपण बघितलं की त्याच्यानंतर आलेल्या अनेक सिनेमांमध्ये देवदास हा कुठे ना कुठेतरी दिसत गेला. गुरुदत्तवर जो काही इन्फ्लुएन्स होता, असं म्हणतात की प्यासा वर देवदासचा खूप इन्फ्लुएन्स होता. कागज के फूल मध्ये तर तो शूट करत असतो, ज्याच्यामध्ये तो देवदासवर आधारित एक सिनेमा करत असतो. मला आवडणारा वेगळा देवदास म्हणजे मुकद्दर का सिकंदर मधला अमिताभ. दिस इज माइंड ब्लोईंग. सो बेसिकली मुकद्दर का सिकंदर आला 1978 मध्ये. बरोबर. तेव्हा आणीबाणी संपली होती, मध्यमवर्गीयांना त्रास होत होते, नोकऱ्या कमी झाल्या होत्या आणि लोक चिडलेले होते. अशामध्ये प्रकाश मेहरा एक सिनेमा घेऊन येतात, मुकद्दर का सिकंदर. आणि त्याच्यामध्ये हा जो सिकंदर आहे तो राखीवर प्रेम करतोय, त्याला ती मिळत नाही, तो तवायफ रेखाकडे जातो. आणि त्याचा देवदास असा गुळमुळीत नाहीये, तो असा देवदास बरोबर कनेक्ट होत नाही, कारण तो आक्रमक देवदास आहे. आक्रमक आहे पण तो देवदास आहे. तो देवदासची अगणित रूप, म्हणजे दाक्षिणात्य सिनेमांमध्ये अनेकदा देवदास निर्मिला गेला. बरं, जो बरुवांचा जो बंगाली देवदास आहे तो तुला माहिती आहे का की बांगलादेश फिल्म डिव्हिजनच्या आर्काइव्ह मध्ये आपल्याकडे नाही येतो, कारण त्यांच्या आय थिंक त्यांचे बरुवांचे सिनेमा, बरुआ हा एका राजाचा मुलगा, म्हणजे ऍक्च्युली तो राजा होता, रॉयल फॅमिली. आणि त्याच्यानंतर त्यांनी जे सिनेमे निर्माण केले होते ते एका आगीत जळाले, त्याच्यामध्ये त्यांच्या सगळ्या प्रिंट्स गेल्या. तर बांगलादेशमधून एकदा तो कधीतरी भारतामध्ये दाखवायला आणला होता, तर म्हणे अगदी सुरक्षा रक्षकांबरोबर तो व्ह्यू केला, कुणालाही ह्याची परवानगी नव्हती मोबाईलवर शूट करायची. डिजिटाइज करा ना. आणि केलं पाहिजे, पण त्याच्यातही 40% तो गेलेला आहे. पण बघ एवढं त्या सिनेमाचं महत्व आणि त्या सिनेमाला एक प्रॉपर्टी आणि एक ट्रेजर असल्यासारखं, एक खजिना असल्यासारखं बांगलादेश सरकार त्याला एक ट्रीट करते. आणि आय थिंक एकदम कमेंडेबल आहे हे, एवढी काळजी त्या देवदासची घेणं. पण कमिंग बॅक टू अमिताभ, स्वतःची कधीच घेतली नाही. पण कमिंग बॅक टू अमिताभ देवदास, आय थिंक अमिताभचा देवदास हा अभय देओलच्या पेक्षा मला असं म्हणता येईल. पण मुकद्दर का सिकंदरला अनेक जण, तुम्ही सुद्धा कदाचित माझ्याबरोबर अग्री करणार नाही, पण अग्री करत असाल तर आम्हाला नक्की सांगा कमेंट्समध्ये की तुम्हाला अमिताभचा अँग्री यंग मॅन वाला देवदास आवडतो. आणि हे जर तुमच्यासाठी नवीन असेल तरी सुद्धा मला असं थम्स अप द्या, म्हणजे कळेल जसं एकटी नाहीये जिने हे कनेक्शनच केलेलं नाही. मला सॉलिड खूप 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 सिनेमांमध्ये तुला हे स्ट्रक्चर साधारणपणे लक्षात येतं. आणि सगळ्या यामध्ये कुठे ना कुठेतरी तो वाईट वागतो, तो स्टँड घेत नाही, त्याला पण प्रचंड प्रेम आहे. मला असं वाटतं की दिलीप कुमारचा देवदास जो आहे, बरं बिमल रॉय हे मूळ देवदासचे सिनेमॅटोग्राफर होते, म्हणजे बरुवांच्या सिनेमाला त्यांनी फोटोग्राफी केली आहे, त्यांनी त्याचं छायाचित्रण केलेलं आहे, सिनेमॅटोग्राफी केली आहे. आणि त्यानंतर म्हणून हा जो त्यांनी बनवला 1955ला दिलीप कुमारला घेऊन, वैजंतीमाला आणि सुचित्रा सेनांना घेऊन जो काही बनवला त्यांनी डेडिकेट केलाय सैगल आणि बरुवांना. कारण तो माझ्यामध्ये कधी ना कधीतरी ते जेव्हा बनवत असतील तेव्हा त्यांच्या मनामध्ये कुठेतरी आपण हे वेगळं चित्र हे आपण बनवू. प्रत्येक देवदासनी मागच्या देवदासला एक हॅटटिप दिली आहे. जसं देवडी मध्ये चंद्रमुखी ही तिचं नाव चूज करताना तिला अखंड माधुरी दीक्षितचे गाणे, खंपे ये असं करता करता तिला तो नाम सोचा है, चंद्रमुखी. सो देयर इज अ सो मला ह्याच म्हणजे स्पिरिट मध्ये सांगावंसं वाटतं की बिमल रॉयचा जो देवदास आहे ना, त्याच्यात राधाकृष्णाचा म्हणजे रवींद्र संगीत आहे त्याच्यामध्ये, आन मिलो आन मिलो आन श्याम सावरे, त्याच्यामध्ये तर आहेच. पण कुठेतरी त्यांना ती राधाकृष्णाची प्रेमकथा पण ह्यामध्ये दिसलेली आहे. ती मूळ कादंबरीत पण थोडा त्याचा एक इन्फ्लुएन्स आपल्याला दिसतो. आणि त्याचबरोबर दिलीप कुमारचं त्याचा जो अंडर ऍक्टिंग आहे, त्याचा जो संयत अभिनय आहे, सलील चौधरींच्या देवदासचं जे अजरामर म्युझिक आहे ना, म्हणजे दिलीप कुमार आणि ते म्युझिक आणि सुचित्रा सेन आणि वैजंतीमाला
आय थिंक ह्या सिनेमाबद्दल असा वेगळा आपला एपिसोड होऊ शकेल. ते सगळं दिलीप कुमारचा अभिनय इतका संयत आहे, म्हणजे के.एल. सेहगलचे जे डायलॉग्स आहेत ना आधीच्या देवदासचे, ते असं वाटतं की ते असं कुठले तरी कोटेशन्स, तो म्हणजे त्या काळातली ती जी स्टाईल होतं. हा, आणि हा त्या बॅकग्राऊंड त्या पार्श्वभूमीवर हा नवा देवदास येतो आणि तो इतका दुःखात आहे, त्याचं पारोवर इतकं प्रेम आहे, तो त्या नदी किनारी बसून मितवा लागी रे ये कैसी अनबुझी आग वगैरे गातो, तेव्हा असं वाटतं की ह्याच्या पलीकडे प्रेम असू शकत नाही, ह्याच्या पलीकडे पॅशन असू शकत नाही. आणि त्याचा जो हळूहळू हळूहळू तो जे दुःखाच्या गर्तेत बुडत जातो, दारूच्या व्यसनात बुडत जातो, त्याला कुणी बाहेर काढू शकत नाही. आणि त्यातच त्याचा पारोच्या घराच्या समोर पण पारोला त्याला न भेटता येणं शेवटच्या क्षणी सुद्धा, आणि त्याचा अंत होणं, हे ट्रॅजेडीचा म्हणजे दिलीप कुमार आणि ट्रॅजेडी हे म्हणजे समीकरणच होतं आहे. पण हा सिनेमा आल्यानंतर पूर्ण भारतीय प्रेक्षकांवर जे काही त्याचं गारूड होतं, आपले चित्रमहर्षी व्ही शांताराम ह्यांनी एक वेगळा विचार मांडला. त्यांचा जो आला माणूस तो बरुवांच्या देवदास नंतर आला. अच्छा. कारण माणूस हा साधारण 39 साली वगैरे आलेला सिनेमा आहे. आणि जेव्हा बरुवांच्या सैगलची गाणी रस्त्यावर लोक गायला लागले आणि जेव्हा देवदास बनून फिरायला लागले, तेव्हा शांताराम म्हणाले की दारूच्या नशेत स्वतःचं आयुष्य वैफल्यात घालवणं हे मला मान्य नाही. एक लक्षात घे, हे सगळे महान कलाकार आहेत, हे सगळे महान चित्रपट निर्माते आहेत. हा, यामध्ये कुठलंही असं मी म्हणणार नाही की हा मोठा की तो मोठा, हे सगळे मोठे आहेत लोक. पण शांताराम येतात आणि ते म्हणतात की मला आयुष्य असं घालवणं मान्य नाहीये. आणि त्यातूनच त्यांनी एक भास्करराव म्हणून माझ्यामध्ये एक मुंबईतच राहणारे दाक्षिणात्य लेखक होते, आणि त्यांची एक छोटी गोष्ट होती. ती गोष्ट पण एका हवालदार एका वेश्येच्या प्रेमात पडतो. हा माणूस आणि पाहायचा, हा युट्यूबवर पाहायचा, कारण आता मी आहेत आणि चिमारूच्या चॅनलवर माणूस आहे. आणि म्हणजे अनंत काणेकरांचे डायलॉग्स आहेत, अप्रतिम सिनेमा आहे. शांता हुबळीकर म्हणजे काय त्या सहज अभिनय करतात. आणि शाहू मोडक, आता शाहू मोडक जरा जमादार हवालदार असं बोलतात वगैरे, पण ते फारच छान आहेत म्हणजे. आणि त्या सगळ्या देवदासला बाजूला करून त्याचंही प्रेम आहे हिच्यावर, त्यालाही तिच्याशी लग्न करायचंय, त्यालाही सामाजिक परिस्थितीमुळे त्याला ते लग्न करता येत नाही, असंच येतो. पण त्याच्यामध्ये शेवटी जेव्हा आय थिंक मैना नाव आहे शांता हुबळीकरांचं, जेव्हा मैनाला भेटायला गणपत, शाहू मोडकांचं नाव, जेव्हा ते जेलमध्ये जातात, कारण तिने एक खून केलेला आहे आणि ती जेलमध्ये आहे आणि तो तिला सोडवू इच्छितो, म्हणतो चल आपण पळून जाऊ. ती म्हणते आयुष्याला सामोरं जा, तू जे ठरवलंयस आयुष्यात ते कर. आणि त्याच्यानंतर तो जो सुरुवातीला म्हणालेला असतो की मी जमादार होईल हवालदारापासून, ते शेवटचा सीन असा आहे की तो ऍक्च्युली त्याला प्रमोशन मिळालेलं असतं. सो हे जे आहे ना, हे म्हणजे असे ही प्रयोग मराठी चित्रपट सृष्टीत आपल्या होत होते. हो, आणि इनफॅक्ट देवदासची कादंबरी लिहिताना शरदचंद्रांनी विचार तरी केला असेल का की एक जवळजवळ शतकाहून अधिक त्यांनी तयार केलेल्या या नायकाचा इतका इम्पॅक्ट होईल, म्हणजे जगातल्या नॉट सर्वात मोठ्या पण एका खूप महत्वाच्या फिल्म इंडस्ट्री. पण शरदचंद्रांचं लिखाण तसंच आहे. शरदचंद्रांनी जे जे लिहिलं ते इतकं चित्रपटांना अनुकूल असा स्क्रीन प्ले लिहावा, इतकं ते हृदयस्पर्शी आणि भावस्पर्शी आहे. हो, तर ते हे जे काही आहे ना, हे त्यांचं लिखाण जे आहे ते इतकं मानवी नातेसंबंधांचा बारकाईने अभ्यास करणारं आहे. आणि त्यांच्या ह्याच्यामध्ये जरी त्या काळची सरंजामी पद्धत, त्या काळच्या चालीरीती, रूढी परंपरा हे सगळं असलं आणि त्यातून बऱ्याचदा बायकांना होणारे त्रास असले, पण बायकांचं मनोविश्व त्यांनी जसं हाताळलं तसं ह्या देवडीमध्ये किंवा देवदासमध्ये जे काही ते आहे ते टिकणारं आहे. हा, मला वाटतं की देवडीमध्ये त्या बायको म्हणते मी, सॉरी, बायकांचं जे मन आहे त्याचा विचार झालेला आहे आणि ते मन जास्ती मोकळं होतंय.
म्हणजे बाकीच्या देवदासमध्ये त्या बाईला काय वाटतं वगैरे दॅट इज अ सटल असा एक अंडरटोन आहे तो. इथे ती बाई तिच्या ऍक्शन मध्ये मला वाटतं नाही. तू बरुवांचा बघ, त्याच्यामध्ये बघ तू, हा दिलीप कुमारचा बघ, त्याच्यातली जी ती लहानपणापासून ती जी सुचित्रा सेन जी लहान मुलगी असते तिचं त्याच्यावरचं प्रेम. सो त्यांची परिस्थिती असणं ही वेगळी गोष्ट, आणि त्यांना पॉवर नसणं जे ह्या देवडीनी केलेलं आहे. त्या बायकांना आता इतकी तुझे उदाहरणं दिलीस ना की औकात देख वगैरे, तुम्हारी औकात क्या है वगैरे, अशा त्या सगळ्या डायलॉग्समुळे त्यांना ते बोलण्याचं धारिष्ट्य आलंय, आणि ह्या ज्या बायका होत्या ह्यांना ते धारिष्ट्य नाही. हे तुझं म्हणणं मला मान्य आहे. हा ते म्हणजे, आणि ऑब्व्हियसली तू आता म्हणालीस माझ्या लक्षात आलं की कॉन्टेक्स्ट ऑफ तेव्हा. आता तू सांगतेस ना, त्याच्यातलं सगळ्यात वीक पारोचं कॅरेक्टर हे ऐश्वर्या रायचं आहे. हो, म्हणजे अगदी वीक ते. हा म्हणजे नेटफ्लिक्सवरच तो देवदास आहे, शाहरुख खान आणि ऐश्वर्या राय आणि माधुरी दीक्षित, डिरेक्टेड बाय संजय. जर तुम्हाला देवदास फिल्म फेस्ट करायचं असेल तर नेटफ्लिक्स आणि युट्यूबवर. पण बाबांनो प्लीज देवदास फिल्म फेस्ट करून मग दुःखात वगैरे जाऊ नका, आनंदी राहा. हा, सो त्याच्यामधली जी शाहरुख, ऐश्वर्या आणि माधुरी दीक्षित ह्याच्यामध्ये परत मी सांगेन की जसं कल्कीचं कॅरेक्टर इथे पॉवरफुल आहे, ह्यामध्ये संजय लीला भंसालीच्या त्या झगमगाटामध्ये त्या देवदासचा आत्मा कुठेतरी तुम्हाला असं वाटतं की म्हणजे त्या स्टोरीचा म्हणतीये मी, तो कुठेतरी हरवतोय का, तर माधुरी दीक्षितच्या पॉवरफुल परफॉर्मन्समुळे कुठे ना कुठेतरी तो सिनेमा तग धरून बसतो असं. आणि ऐश्वर्या राय, ऑनरेबल मेन्शन टू मिस्टर जॅकी श्रॉफ. ऑफकोर्स चुन्नीलालचा जो काय स्वॅग आहे त्याचा. हो, पण मोतीलालच्या चुन्नीलाल मध्ये पण स्वॅग होता. हो, पण जॅकी आहे यार, जॅकी अंडा कढीपत्ता वाला जॅकी आहे यार. कम ऑन. तू करतेस त्याला फॉलो इन्स्टावर? ऑफकोर्स, मी त्यांनी दाखवलेल्या भाज्या पण करून खाते. सिरियसली? मी अंडा कढीपत्ता केला. आता मी बघायला पाहिजे. म्हणजे मी फारच मागे या सगळ्या गोष्टी. जॅकी श्रॉफची मी फॅन आहे बाबा. मी आहे, पण आपण जेव्हा मस्त में रहने का बोलू ना तेव्हा मी सांगेन. आपण जॅकी, ऍक्च्युअली तुम्ही सांगा जॅकी श्रॉफ वरती सुद्धा एक एपिसोड करावा का? कारण माझ्या ओळखीच्या लोकांना जॅकी श्रॉफ काय आहेत ना, मला वाटतं तो खूप एपिक आहे. हो आहे. सो कमिंग बॅक टू शाहरुख खान्स देवदास, मला असं वाटतं की ह्या सगळ्या पारो आणि चंद्रमुखीमध्ये ह्याची ऐश्वर्या रायची जी पारो आहे ती सगळ्यात वीक आहे. हो, आणि शी इज गुड लुकिंग, बट बियॉन्ड दॅट काय होत नाहीये फारसं. स्क्रिप्ट मला असं वाटतं संजय लीला भंसालीनी जो वेळ त्या डान्सेस मध्ये आणि त्या दियामध्ये तो पूर्ण वेळ तिने, आणि त्याच्यामध्ये महल जो काय तिचा असतो त्याला ठीक आहे की त्याला त्या काळचा तो सगळ्यात महागडा सिनेमा होता, त्याचा ऑप्युलन्स संजय लीला भंसालीचा ट्रेडमार्क आहे. आणि हम दिल दे चुके सनम नंतर केला होता. मला आणि आवडतं, मला भव्य दिव्य सिनेमे बघायला नक्कीच आवडतात, पण ह्यामध्ये कुठेतरी तो देवदासचा आत्मा जो काही होता ना, त्या गोष्टीचा आत्मा जो होता, त्याची जी कॅरेक्टर्स, त्याचं पॅशन, त्याचं प्रेम, ह्यामध्ये कुठेतरी ते झाकलं चाललं होतं या सगळ्या झगमगाटामध्ये. आणि पण मला असं वाटतं, म्हणजे युअर फेवरेट शाहरुख खान असला तरी तो वाचवू शकला नसता जर माधुरी दीक्षित आली नसती तर. अर्थात ती त्या मध्यंतराच्या, माझ्या मते मध्यंतराच्या आधीच ती फक्त आसपास येते, पण माधुरी दीक्षितनी अतिशय पॉवरफुल परफॉर्मन्स दिलाय. तिने अतिशय, म्हणजे तिच्या तोपर्यंतच्या भूमिका बघितल्या तर त्याच्यातली तिची वय ही त्याचं म्हणजे साधारणपणे हिरोच्या पेक्षा कमी असलेलं वगैरे, आणि ह्याच्यामध्ये ती एक मॅच्युअर्ड बाई अशी आहे. आणि देयर इज अ लॉट ऑफ रिस्ट्रेंट इन माधुरीज परफॉर्मन्सची. म्हणजे शाहरुख खान इज ऍक्टिंग विथ अबॅन्डन इन देवदास, पण माधुरी इज व्हेरी रिस्ट्रेंड अँड दॅट मेक्स इट मोर. म्हणजे माधुरी इज लुकिंग व्हेरी ब्युटिफुल. शी इज डान्सिंग. बिरजू महाराजांचं जे काही डान्सेस आहेत जे तिने अतिशय सुंदररित्या सादर केलेले आहेत, ते म्हणजे एक पडद्यावरचं एक चित्र आणि पडद्यावरचा एक अजरामर असे ते, अशी ती नृत्य आहेत.
तिची भूमिका पण ती जेव्हा आता ह्याच्यामध्ये बऱ्याच सगळ्या देवदासमध्ये आता बिमल रॉयच्या देवदासमध्ये पारो आणि चंद्रमुखी अशा पास होतात गाडीने, यामध्ये त्या येऊन नाचतात. सो प्रत्येक सिनेमा दिग्दर्शकांनी हे आपल्या लिबर्टीचा वापर करून त्यांना एकत्र आणलंय. कधी कधी त्यांनी त्या भेटल्याच नाहीयेत, कधी टेलिपॅथिक कनेक्शन आहेत एकमेकांना फक्त. सो ते असं सगळं टेलिपॅथिक कनेक्शन कुठेतरी त्यांचं सगळ्या त्या तिघांचं एकमेकांबरोबर आहे वगैरे सगळं आहे. पण तरी मला असं वाटतं की माधुरी दीक्षित ही संजय लीला भंसालीच्या सिनेमातली सगळ्यात पॉवरफुल कॅरेक्टर आहे, डिस्पाइट द बिग SRK बिंग. पण तुला आता एवढं आपण सगळ्या गप्पा मारल्या, तुझ्या दृष्टीने अर्थात तू फार नव्या पिढीची असल्यामुळे तू अभय देओलचाच सिनेमा बघितलायस आणि शाहरुखचा. नाही, मी दिलीप कुमारांचा, आजोबांना खूप आवडायचा तो, त्यांना सैगलांचा पण खूप आवडायचा. नाही ते अर्थात, पण मग तुला नसते ना तेव्हा कुठला तुला देवदास सगळ्यात आवडतो? SRK. पण तरी आय लाईक ऍज देवदास द कॅरेक्टर, आय लाईक अभय देओल मोर. ही इज मोर रिअलिस्टिक. मला दिलीप कुमार ऑलवेज. दिलीप कुमार अतिशय, मला दिलीप कुमार आवडतोच, पण देवदास ह्याच्यावर तुम्हाला कोणता देवदास आवडतो आम्हाला सांगा आजपर्यंतचा कुठला देवदास. आणि ऍक्च्युली तुम्ही जर त्याच्यात काही ऍड केलं की तुम्हाला असं वाटतं की हे कॅरेक्टर देवदासच आहे जे आम्ही आज कव्हर नाही केलेलं आहे आणि ते तुम्हाला ऍड करायचं असेल तर प्लीज लेट अस नो. म्हणजे ॲनिमल मधला रणबीर सुद्धा तुम्हाला असा त्याच्या वडिलांसाठी देवदास झाला वगैरे वाटत असेल तर वी हॅपी टू हिअर अबाउट. आय एम जस्ट इन्स्पायरिंग कॉमेंट्स. ओके कॉमेंट्स मध्ये वॉर झाले की मजा येते ना. एनिवे, सो या तुझा दिलीप कुमार. माझा हे अभय देओल हा ब्रिलियंट आहे, तो अप्रतिम. त्यांनी ही कॉन्सेप्ट आणणं, त्यांनी हे बनवणं म्हणजे बनवायला अनुरागला उद्युक्त करणं असेल, सगळ्या ह्या इव्हन तो जो ओ परदेसी मधला जो तो बँड आहे तो त्यांनीच तो ह्याला इंट्रोड्यूस केला होता ना अनुरागला. सो म्युझिक मध्ये पण त्याचा खूप सारा. अमित त्रिवेदीची ब्रेकआउट फिल्म, कारण त्याच्या आधी त्यांनी जिंगल्स केल्या होत्या आणि आमिर नावाची एक फिल्म होती छोटीशी, त्याचं म्युझिक, त्यातलं गाणं सुद्धा फार सुंदर होतं. बट ही रिअली केम टू बी इन हिज ओन ॲज अ म्युझिक डिरेक्टर विथ देवडी. मला असं वाटतं की प्रत्येकाने जे काही सिनेमे बनवले, प्रत्येक दिग्दर्शकाने, की त्या काळानुसार त्या काळातल्या भावना, म्हणजे ज्या प्रकारे तो समाज घडत गेला त्या समाजाचं प्रतिनिधित्व करणारे सिनेमे बघितले. पण तरी आजही माझा दिलीप कुमारच फेवरेट आहे. ओके. आणि सिन्स वी आर टॉकिंग बिकॉज ऑफ देवडी, आय वॉन्ट टू जस्ट, मला एवढंच म्हणायचं की देवडी मध्ये कल्की, नवाजुद्दीन, अमित त्रिवेदी, सुनील ग्रोवर पण. सुनील ग्रोवर नाहीये, तो इमोशनल अत्याचार नाहीये, तो असिस्टंट आहे. ह्याच्यावरती आम्ही पॉज सिनेमा करून मी आणि माझा नवरा भांडलो. म्हणाला हा सुनील ग्रोवर, म्हटलं नाहीये तो सुनील. सो बाय द वे, ज्यांना कळलं नाही आमची चर्चा, तर इमोशनल अत्याचार मध्ये नवाजुद्दीननी एक पावडर लावलेला त्याच्या चेहऱ्यावर फाउंडेशन, आणि दुसरा जो आहे तो सुनील ग्रोवर आहे असं माझं म्हणणं आहे. हिचं म्हणणं आहे तसं नाहीये, तो एक एडी आहे. त्याला अगं क्रेडिट्स दिलेत ना त्या पटना के प्रेसलीज, त्याच्यात त्याचं नाव आहे ना. आणि दुसरं म्हणजे तो जो कॅरेक्टर आहे ना सुनील म्हणून, जो पारोच्या बद्दल ते मिसकम्युनिकेशन करतो, त्याचा आवाज नवाजुद्दीनचा आहे. ओके ओके, लिटिल टिटबिट, युअर वेलकम. सो हे अनेक अमेझिंग कलाकार. बरं, ह्याच्या विक्रमादित्य मोटवानी त्यांनी लिहिलाच, त्यांनी अडॅप्ट त्यांनी केलेला आहे. प्लस विकास बहल सुद्धा या क्रू मध्ये होता. सो फॅन्टमचा फर्स्ट फॅन्टमची सुरुवात इथेच झाली होती आणि अनेक गोष्टी देवडीतल्या पुढे येत गेल्या आणि तसे सिनेमे येत गेले. फिअरलेसनेस फिल्म मेकर्सना एक आला जो आज आपण बघतो, म्हणजे बी इट थप्पड किंवा बी इट, वी आर सीइंग कॅरेक्टर्स हु आर लाईक देवदास, हु आर रिअल बट क्वर्की इन देअर ओन वे. सो आय थिंक आय वॉन्ट टू से की अनुराग कश्यप जी, तुम्हाला मराठी येतं मला माहित आहे, थँक्यू व्हेरी मच की तुम्ही हा सिनेमा केलात आणि आम्हाला इतकं इंटरेस्टिंग पर्स्पेक्टिव्ह ऑन लाईफ दिला. सो देवडीनी आपल्याला हे खूप छान लोक दिली आहेत, एक वेगळं जॉनर दिलंय वेर देर इज रिअलिझम आपल्या सिनेमामध्ये, आणि तो रिअलिझम पण ग्रँड करत. म्युझिक, ऑफकोर्स म्युझिक,
आणि म्हणून मला म्हणायचं आहे की थँक्यू अनुराग कश्यप जी तुम्हाला स्नेहा कानविलकर पण ह्या सिनेमामध्ये तिने जे काही तिचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे आय थिंक बॅकग्राऊंड स्कोर आहे, गँग्स ऑफ वासेपूरचं म्युझिक तिने केलेलं आहे. सो अनुरागजी थँक्यू. आमच्यासाठी तुम्ही हा देवदास नावाचा जो इमोशन आहे तो इतक्या वेगळ्या लाईट मध्ये आणि सादगी में सुंदरता जो दिखाई है, सादगी में ब्युटिफुल अबाउट दिस फिल्म. म्हणजे ते पंजाबचे फील्ड्स असोत किंवा दिल्लीचे असे ते रांगडे बार्स असोत किंवा ती वाईट हॉटेल रूम असली तरी ती सुंदर आहे. यु नो इट इज अ क्रिकी लिटल हॉटेल रूम, पण त्याच्यात पाठी ग्राफिटी आहे. यु नो त्याचं कलर पॅलेट सिनेमाचं जे आहे ते सगळं तो सुंदर केलेला आहे सिनेमा. मन लावून फिअरलेसली पण मन लावून केलेला सिनेमा आहे. आणि परत तसे जरा करा ना सिनेमे सर प्लीज. चलो आपण पुन्हा भेटूयात. पुढचा नवीन सिनेमा, नवीन पुढे काय काय येते ते. आणि आम्ही कशाबद्दल चर्चा करावी, आमची चर्चा तुम्हाला आवडते का, नाही आवडत असेल तरी सुद्धा आम्हाला सांगा. वी लव्ह फीडबॅक. कोणत्या प्रकारचा कॉन्टेंट तुम्हाला बघायला आवडतो, तुम्हाला OTT वर काय बघायचंय हे जर तुम्हाला त्याचे सजेशन्स हवे असतील तर तुम्ही आमचा शो नक्की बघा. काय बघायचं नाहीये हे पण आम्ही तुम्हाला सांगतच जाऊ. आणि तुम्हाला कोणत्या कोणत्या प्रकारचे, म्हणजे कुणाला थ्रिलर आवडत असेल, कुणाला डिटेक्टिव्ह सिरियल्स आवडत असतील, कुणाला फॅमिली ओरिएंटेड शोज आवडत असतील, कुणाला जुने सिनेमे माझ्यासारखे आवडत असतील बघायला, कुणाला संगीत विषयक शोज आवडत असतील, डॉक्युमेंटरीज आवडत असतील, तुम्हाला काय आवडतं ते सांगा. आम्ही जर त्यातलं काही बघितलं असेल आणि आम्हाला जर काही ऍक्च्युली आम्ही वेगवेगळ्या भन्नाट प्रकारचे भन्नाट नंबर ऑफ गोष्टी बघत असतो, कारण तुमचा वेळ वाचवण्यासाठी आम्ही गोष्टी बघतो, सहन करतो, एन्जॉय सुद्धा करतो. सो डोंट फॉरगेट. आम्ही कधी कधी स्किप पण करतो की 5 मिनिटात हे काय बघण्यात अर्थ नाही. मी नाही करू शकत, मला क्लोजर येत नाही. हो का? पण हा एवढा मोठा त्याग आम्ही करतोय तर आमच्यासाठी एक लाईक आणि सबस्क्राईब तुम्ही करू शकता ना. सो तेवढं करा, कारण मग आम्हाला पण जरा कॉलर टाईट वाटेल ना आमची. नक्की बघा आणि तुमच्या सूचना आणि तुम्हाला काय आवडलं ते आम्हाला नक्की कळवा.